तर जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे, खूप छोटासा व्हिडिओ आहे. त्याच्या मागचं रिझन असं आहे की खूप एक्झॉस्टेड होतो, कारण प्रयागराजमध्ये जाईपर्यंत काही नव्हतं, बट स्टील 350 किलोमीटरचा ट्रॅफिक लागलं होतं आम्हाला जाताना. सो आम्ही अराऊंड 14 ते 15 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये होतो. म्हणजे पहाटे 4 वाजता लागलेलं ट्रॅफिक, दुसऱ्या दिवशी 4-4:30 वाजता आम्ही प्रयागराजला पोचलो. म्हणजे ऑलमोस्ट त्याच्यानंतरच लेट दर्शन, म्हणजे गंगा स्नान करायला तर आम्हाला रात्र झाली होती. सो ते म्हणजे एका जागी बसणं आणि फिरत राहणं ह्यात खूप फरक असतो. सो त्याच्यामुळं खूप एक्झॉस्टेड होतो. तिथून निघलो तरी पण एक एनर्जी लेवल हाय होती, एवढं काय फील झालं नाही. त्याच्यानंतर आम्ही वाराणसीमध्ये गेलो. वाराणसी म्हणजेच काशीमध्ये मंदिरामध्ये मोबाईल फोन्स, म्हणजे इव्हन तुमची कारची की पण अलाउड नाही आहे. सो सगळं लॉकरमध्ये बाहेर ठेवून जावं लागतं. तिथं शूट करता आलं नाही. काशीचे जे घाट फिरलो आम्ही, जास्त फिरलो नाही ॲक्च्युली, कारण आमची 7 दिवसाची ट्रिप प्लॅन झाली होती, बट आमचा 1 दिवस प्लस झाला, तो म्हणजे ट्रॅफिकमध्ये. तर त्याच्यामुळं लेट झाला आम्हाला, 1 दिवस आमचा स्किप झाला. सो एक डेडलाईन म्हणू शकतो, त्या ह्याच्यामध्ये आम्हाला घरी परत यायचं होतं. सो काशीमध्ये घाटचे वगैरे शूट केले, बट सीन असा झाला की गोप्रोमध्ये वाईड अँगल येतो. सो मला पाहिजे तसं शूट नाही आलं, मी सॅटिस्फाईड नव्हतो. सो मी ते सगळे कट करून टाकले. आणि राहिला सीन, तिथून परत आम्ही निघलो, तिथून अयोध्याला गेलो. अयोध्याच्या मंदिरमध्ये कॅमेराज अलाउड आहेत, बट स्टील एवढी गर्दी असते की तुम्हाला सुचणार पण नाही आहे, तुम्ही पुढं बघालच. तर त्याच्यानंतर आम्ही उज्जैन महाकालला गेलो. तिथं गेल्यावरती तर पूर्ण ड्रेन आउट झालो होतो. सो त्याच्यामुळं तिथं मला कॅमेरा कुठं होता हे पण माहिती नव्हतं माझा. सो जेवढं जमेल तेवढं एकदम रॉ क्लिप्स आहेत. मी काही एडिट करत बसत नाही आहे, जस्ट मी ॲड करतो आहे क्लिप्स आणि एक्सपोर्ट मारून व्लॉग अपलोड करणार आहे, एवढंच माझ्या डोक्यात आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा, गर्दी बघा. जर तुम्ही जायचा विचार करत असाल तर गर्दी बघा, आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा जायचं की नाही ते. सो व्हिडिओ बघा, आवडला तर नक्की लाईक करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. मी अभिषेक नवले तुमचं स्वागत करतो. आणि तुम्ही लोक विचार करत असाल बॅग आणि हे सगळं घेऊन मी कुठे आहे, तर ड्रीम प्लेस ऑफ एव्हरी डिवोटी, प्रयागराज कुंभमेळा 2025. कॅट द व्यू गाईज. तर स्पेशल प्लॅन असा काय नव्हता, सगळं अनप्लॅन्ड होतं आणि अचानक भयानक विषय झाला आहे आणि येऊन पोचलो आहे डायरेक्ट कुंभमेळ्याला. तर इथली जी वाईब आहे ना, तर मी तर ती तुम्हाला सांगू शकत नाही, तुम्हाला स्वतः ती एक्सपिरियन्स करावी लागेल. एवढं शांत वाटतं आणि खूप खरंच वेगळी, एकदम नेक्स्ट लेवल वाईब आहे इथली. सो स्टे ट्यून. आता जास्त वेळ थांबणार नाही आहे, का तर गर्दी खूप आहे, सो थांबून नाही चालणार. सो स्नान करणार आहे आणि लगेच निघणार आहे, तर बघत राहा पुढे. सो गंगा स्नान आमचं झालेलं आहे. ग्लो देख रहे हो, ग्लो बंदे के चेहरे पे. तर ह्या संगमाचं जे महात्म्य आहे ते असं आहे की 3 नद्यांचा संगम आहे, तर त्रिवेणी संगम म्हणतात त्याला. गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा संगम आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे अशी आहे की जिथं संगम होतो नद्यांचा, तिथं गंगा पण दिसते. म्हणजे दोन्ही नद्या वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये दिसतात की एकत्र येत आहेत करून, पण तिसरी जी आहे सरस्वती ती गुप्त आहे, ती दिसत नाही. मग ती कशी येऊन मिळाली आहे ते माहीत नाही, पण तिन्ही नद्यांचं पाणी तिथं आहे. सो इथलं झालं, आता रॅपअप केलं आहे. आता इथून सरळ निघणार आहे वाराणसी लोकांना कोणाला माहीत नसेल तर काशी विश्वेश्वर. असं वाटतंय की आयुष्यात केलेले सगळे पाप एकदमच धुवायला बाहेर पडलो आहे.
तर प्रयागराजपासून अराऊंड 150 किलोमीटरवरती वाराणसी म्हणजेच काशी बनारस त्यासाठी आलोय, दर्शन घ्यायला आलोय. हा जो बॅकग्राऊंड व्हॉइस आहे ना मला एवढा इरिटेट करतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी माझा पूर्ण कॅमेऱ्याचा सेटअप आणायला विसरलोय. सो त्यामुळं ना डोकं फिरलंय माझं, अक्षरशः डोकं फिरलंय माझं. तर काशीला आलोय, काशी विश्वनाथ टेम्पल. आणि दर्शन एक नंबर झालं. गंगा आरतीला जायचं होतं बट गंगा आरती बंद आहे. आज 15 तारखेला चालू होणार आहे, तुम्ही खाली बघू शकता. तर जे ठिकाण तुम्हाला मी आता दाखवलं तिथं गंगा आरती होते. माईक आणला असतं तर खूप मजा आली असती. तर आता इथून निघणार आहे आम्ही थोड्या वेळाने अयोध्येसाठी. स्टे ट्यून गाईज. As you guys can see, we are at Ayodhya right now. खूप भयानक गर्दी आहे. अराउंड 5-6 किलोमीटर वॉक केल्यानंतर आत्ता कुठेतरी मंदिरात एंटर होतं. गर्दी तुम्ही लोक बघू शकता. मंदिर समोरच आहे बट दिसत नाही आहे इथून. खूप म्हणजे मला खास वाटलं या म्हणजे इथल्या या मंदिरांचं. काशी विश्वनाथ मंदिर पण आणि हे पण मंदिर जोपर्यंत पूर्णपणे आत जात नाही तोपर्यंत दिसत नाही. सो बघू शकता तुम्ही वरती क्रेन वगैरे लावल्यात तिथं मंदिर. तर मित्रांनो एवढाच व्लॉग होता. रिझन असं आहे त्याच्या पाठीमागचं की गाडी चालवायला मी आणि माझे वडील आम्ही दोघंच होतो. सो जास्त करून मीच चालवत होतो. सो त्याच्यामुळं मला म्हणजे असा वेळ प्रॉपर असं म्हणजे एक हे नव्हतं माझ्या मनामध्ये की नाही आता व्लॉग करायचाच आहे आपल्याला. मला जेवढं जमेल तसं मी करत गेलो. त्यामुळे खूप छोटा आणि खूप म्हणजे खूप सिम्पल व्लॉग आहे. असं जास्त मला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पण नाही देता आली. बट एक गोष्ट की लाईफमध्ये एकदा तरी हे जेवढे मी टेम्पल्स मी फिरलो आत्ता तेवढ्या टेम्पल्सला एकदा तरी भेट द्या. कारण अमेझिंग आहे. आणि अयोध्या राम मंदिर तर तिथंच जाच. कारण जर तुम्ही बघितलं असेल लास्टला मंदिराची जी बनावट आहे ना भाई, हॅट्स ऑफ आहे त्या गोष्टीसाठी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यातून म्हणजे सागवानाचं जेवढं पण काम झालं आहे तिथे
म्हणजे ते गाभाऱ्यात असो किंवा बाहेर कुठेही असो. तर आपल्या साताऱ्यामधून सागवान नेलेलं आहे, ही खासियत आहे. तर एवढाच व्लॉग होता. अयोध्यानंतर आम्ही ह्याला गेलो होतो, महाकाल टेम्पलला गेलो होतो आम्ही, उज्जैन महाकाल. बट मला तिथं जास्त शूट करता आलं नाही कारण खूप लेट पोचलो. पहिल्या दिवशी तर आमचं दर्शनच झालं नाही, आम्ही रात्री लेट पोचलो. मग काल भैरवनाथ मंदिरला गेलो तर आम्ही जाईपर्यंत ते मंदिर बंद झालं आणि तिकडून इकडे येईपर्यंत हे मंदिर बंद झालं. आम्हाला रात्रीची आरती वगैरे भेटली, म्हणजे स्क्रीनवरती. तर स्क्रीनवरची आरती आम्ही घेतली आणि आम्ही इमिजिएटली प्लॅन चेंज केला की आता एवढ्या लांब आलो आहे तर दर्शन करूनच इथून जायचं. सो आम्ही एक रात्र राहिलो आणि परत आम्ही बाहेर पडलो, म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही हे करून दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर पडलो. सो मला वेळच नाही भेटला. कोपरो कुठं होता हे पण माहिती नव्हतं मला. सो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.